मराठी सक्तीच्या मुद्द्यानं हा सगळा पेट घेतल्याच्या नंतर निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हा मुद्दा अधिक तेवत राहणार आहे असं दिसतंय, कारण दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतली जाते। सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे। अमराठी रिक्षाचालक संपावर गेले तरी काही फरक पडणार नाही, संप जरूर करा, पण आमच्या लोकांच्या अंगावर आलात तर रस्त्यावर मारणार, असा इशारा मनसेच्या अमित ठाकरेंनी दिला। तर अमित ठाकरे प्रक्षोभक भाषा वापरत असल्याची टीका गुणरत्न सदावर्तेंनी केली। ह्या आंदोलनाचा काही फरक पडणार नाहीये। फक्त मी एक सांगतो, आंदोलन संप करून करा तुम्ही। जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मारणार। तुम्ही संप करा, तुम्ही रिक्षा चालवू नका, तुम्ही काय वाटेल ते करा, मराठी भाषा शिकायला घ्या पाहिजे या संपामध्ये। पण तुम्ही जे रिक्षा चालवतात, जे मराठी लोक रिक्षा चालवतात, त्यांच्या अंगावर आला तर रस्त्यावर मारणार। हे कोणतं शिक्षण आहे? राज ठाकरेचा मुलगा, वडील अगदी म्हणजे बऱ्याच वेळेस राज ठाकरेंचे दोन बाजू असतात, बऱ्याच सूचना असतात तर बऱ्याच चुका असतात, आणि लोकशाहीमध्ये चुकाही म्हणल्या जातात। परंतु ही कोण मारणार? प्रोवोकेशन आहे, प्रोवोकेट करत आहे। आणि त्याच प्रोवोकेशन मध्ये माननीय संजीव निरुपम साहेबांच्या गाडीची नुकसान केलेलं आहे।